श्री साईराम. ओम श्री सत्यसाईराम मानस पूजा. हे साईदेवा, प्रथम साई गणेशाची आराधना करून आणि आपली मानसपूजा योग्य रीतीने करण्याचा संकल्प मनी बाळगून मी आपली मानसपूजा करीत आहे. हे साईदेवा, आपण त्याचा स्वीकार करावा. माझ्या हृदयी आसनस्थ होण्यास मी आपणास आमंत्रित करत आहे. आपले दोन्ही चरण माझ्या अश्रूंनी प्रक्षालित करीत आहे. प्रेमार्पक आणि माझ्या पंचेंद्रियांपासून तयार होणाऱ्या पंचामृताचे मी तुम्हास जणू अर्घ्य देत आहे. माझ्या बुद्धिमत्तेत असणाऱ्या सात्विक भावांचे जणू जल श्रद्धारूपी पात्रात घेऊन श्री सत्यसाईश नमो नमस्ते अशा मंत्रघोषात हे साईदेवा, मी आपणास अभिषेक करत आहे. हा चंदनाचा लेप म्हणजे माझ्यातील नम्रतेचेच प्रतीक होय. निष्ठेने कुंकुम मिश्रित अक्षतांचे स्वरूप धारण केले आहे आणि माझा देह तुळस आणि बिल्वपत्रांच्या रूपी मी आपणास अर्पण करीत आहे. इंद्रियांवर जय, मनावर ताबा, प्रेम, शांती, धर्म, सत्य, नितांत भक्ती आणि अहिंसा यांचे पालन काया, वाचा आणि मनानेही करून ही जणू पुष्पेच मी जमवली आहेत. मनरूपी धाग्यांमध्ये विचाररूपी हातांनी या पुष्पांची माला मी माझ्या मनी गुंफत आहे. हे श्री सत्यसाई देवा, चरणांपर्यंत रोवणारी अशी ही वनमाला मी आपणास समर्पित करीत आहे. सदिच्छारूपी धूप आणि सद्विचारांचा दीप प्रज्वलित करून माझ्या सत्कर्मांच्या फळांचा माझ्या हृदयरूपी फळासह मी आपणास नैवेद्य दाखवत आहे. माझ्या आंतरिक भावनांच्या रूपात तांबूल तयार आहे. माझ्या अहंकारास जणू मी कर्पूर रूपात जाळत आहे आणि भक्तिभावाने मी आपली आरती करत आहे. प्रदक्षिणा घालून शिरसाष्टांग नमन करत आहे. हे साईदेवा, माझ्या अल्पमतीनुसार केलेल्या या पूजनात जर काही चुका झाल्या असतील तर क्षमा करा. सर्वजण सुखी होवोत ही तुमच्या चरणकमली प्रार्थना. ओम श्री साईराम. ओम श्री सत्यसाई अष्टोत्तर शतनामावली. ओम श्री साई सत्यबाबाय नमः. ओम श्री साई सत्यस्वरूपाय नमः. ओम श्री साई सत्यधर्मपरायणाय नमः. ओम श्री साई वरदाय नमः. ओम श्री साई सत्पुरुषाय नमः. ओम श्री साई सत्यगुणात्मने नमः. ओम श्री साई साधुवर्धनाय नमः. ओम श्री साई साधुजनपोषणाय नमः. ओम श्री साई सर्वज्ञाय नमः. ओम श्री साई सर्वजनप्रियाय नमः. ओम श्री साई सर्वशक्तिमूर्तये नमः. ओम श्री साई सर्वेशाय नमः. ओम श्री साई सर्वसंगपरित्यागिने नमः. ओम श्री साई सर्वांतर्यामिने नमः. ओम श्री साई महिमात्मने नमः. ओम श्री साई महेश्वर स्वरूपाय नमः. ओम श्री साई प्रतिग्रामोद्भवाय नमः. ओम श्री साई प्रतिक्षेत्रनिवासिने नमः. ओम श्री साई यशक्काय शिर्डिवासिने नमः. ओम श्री साई जोडियादिपल्ली सोमप्पाय नमः. ओम श्री साई भारद्वाज ऋषिगोत्राय नमः. ओम श्री साई भक्तवत्सलाय नमः. ओम श्री साई अपांतरात्मने नमः. ओम श्री साई अवतारमूर्तये नमः. ओम श्री साई सर्वभयनिवारिणे नमः. ओम श्री साई आपत्स्तंभसूत्राय नमः.
ओम श्री साई अभयप्रदाय नमः. ओम श्री साई रत्नाकरवंशोद्भवाय नमः. ओम श्री साई शिर्डी साई अभेदशक्तयावताराय नमः. ओम श्री साई शंकराय नमः. ओम श्री साई शिर्डी साई मूर्तये नमः. ओम श्री साई द्वारकामाई वासिने नमः. ओम श्री साई चित्रावती तटपुट्टपर्ति विहारिणे नमः. ओम श्री साई शक्तिप्रदाय नमः. ओम श्री साई शरणागत त्राणाय नमः. ओम श्री साई आनंदाय नमः. ओम श्री साई आनंददाय नमः. ओम श्री साई आर्तत्राणपराय नमः. ओम श्री साई अनाथनाथाय नमः. ओम श्री साई असहाय सहायाय नमः. ओम श्री साई लोकबांधवाय नमः. ओम श्री साई लोकरक्षापरायणाय नमः. ओम श्री साई लोकनाथाय नमः. ओम श्री साई दीनजनपोषणाय नमः. ओम श्री साई मूर्तित्रयस्वरूपाय नमः. ओम श्री साई मुक्तिप्रदाय नमः. ओम श्री साई कलुषविदुराय नमः. ओम श्री साई करुणाकराय नमः. ओम श्री साई सर्वाधाराय नमः. ओम श्री साई सर्वहृदयवासिने नमः. ओम श्री साई पुण्यफलप्रदाय नमः. ओम श्री साई सर्वपापक्षयकराय नमः. ओम श्री साई सर्वरोगनिवारिणे नमः. ओम श्री साई सर्वबाधाहराय नमः. ओम श्री साई अनंतनूतकर्तृणे नमः. ओम श्री साई आदिपुरुषाय नमः. ओम श्री साई आदिशक्तये नमः. ओम श्री साई अपरूपशक्तिने नमः. ओम श्री साई अव्यक्तरूपिणे नमः. ओम श्री साई कामक्रोधध्वंसिने नमः. ओम श्री साई कनकांबरधारिणे नमः. ओम श्री साई अद्भुतचर्याय नमः. ओम श्री साई आपद्बांधवाय नमः. ओम श्री साई प्रेमात्मने नमः. ओम श्री साई प्रेममूर्तये नमः. ओम श्री साई प्रेमप्रदाय नमः. ओम श्री साई प्रियाय नमः. ओम श्री साई भक्तप्रियाय नमः. ओम श्री साई भक्तमंदाराय नमः. ओम श्री साई भक्तजनहृदयविहाराय नमः. ओम श्री साई भक्तजनहृदयालयाय नमः. ओम श्री साई भक्तपराधीनाय नमः. ओम श्री साई भक्तिज्ञानप्रदीपाय नमः. ओम श्री साई भक्तिज्ञानप्रदाय नमः. ओम श्री साई सुज्ञानमार्गदर्शकाय नमः. ओम श्री साई ज्ञानस्वरूपाय नमः. ओम श्री साई गीताबोधकाय नमः. ओम श्री साई ज्ञानसिद्धिदाय नमः. ओम श्री साई सुंदररूपाय नमः. ओम श्री साई पुण्यपुरुषाय नमः.
ओम श्री साई फलप्रदाय नमः. ओम श्री साई पुरुषोत्तमाय नमः. ओम श्री साई पुराणपुरुषाय नमः. ओम श्री साई अतिताय नमः. ओम श्री साई कालातीताय नमः. ओम श्री साई सिद्धिरूपाय नमः. ओम श्री साई सिद्धिसंकल्पाय नमः. ओम श्री साई आरोग्यप्रदाय नमः. ओम श्री साई अन्नवस्त्रदाय नमः. ओम श्री साई संसार दुःखक्षयकराय नमः. ओम श्री साई सर्वाभीष्टप्रदाय नमः. ओम श्री साई कल्याणगुणाय नमः. ओम श्री साई कर्मध्वंसिने नमः. ओम श्री साई साधुमानसशोभिताय नमः. ओम श्री साई सर्वमतसम्मताय नमः. ओम श्री साई साधुमानसपरिशोधकाय नमः. ओम श्री साई साधकानुग्रहवटवृक्षप्रतिष्ठापकाय नमः. ओम श्री साई सकलसंशयहराय नमः. ओम श्री साई सकलतत्त्वबोधकाय नमः. ओम श्री साई योगेश्वराय नमः. ओम श्री साई योगींद्रवंदिताय नमः. ओम श्री साई सर्वमंगलकराय नमः. ओम श्री साई सर्वसिद्धिप्रदाय नमः. ओम श्री साई आपन्निवारिणे नमः. ओम श्री साई आर्तिहराय नमः. ओम श्री साई शांतमूर्तये नमः. ओम श्री साई सुलभप्रसन्नाय नमः. ओम श्री साई भगवान श्री सत्यसाई बाबाय नमः. ओम शांति शांति शांति. ओम श्री साईराम. ओम श्री साई शिर्डी साई मूर्तये नमः. श्री शिर्डी साईंचा अवतार असणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. सुमारे 60 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. महाराष्ट्रातील कोकणातील वरेरी गावचे एक सुशिक्षित तरुण शिक्षण क्षेत्रात काम करण्याच्या हेतूने मुंबईजवळील वसई येथे राहण्यास आले. त्या काळी वसई म्हणजे एक खेडेगावच होते. त्या तरुणाचे नाव होते महादेव मंगेश पिंगे. ते वसईला एका शाळेत शिक्षकाची नोकरी करू लागले. त्या काळी शिक्षकाला पगार अत्यंत अल्प असे. त्यातच त्यांना व त्यांच्या कुटुंबाला मलेरिया झाला. सर्वांची प्रकृती खालावली म्हणून ते वसई सोडून दादर येथे राहण्यास आले. राहण्यास 2 खोल्यांची जागा मिळाली, परंतु त्यांची सांपत्तिक स्थिती मात्र खालावू लागली. ते ज्या खोलीत राहत होते तेथे पूर्वी जो भाडेकरू होता त्याने खोली सोडताना सर्व सामान नेले होते, परंतु 2 फोटो मात्र तिथेच ठेवले होते. एक होता श्री गुरुदेव दत्तात्रेयांचा व दुसरा शिर्डी साईबाबांचा. पिंगेंनी दोन्ही फोटोंना हार घालून पूजा करण्यास सुरुवात केली. वास्तविक त्यांना शिर्डी साईबाबांबद्दल फारशी माहिती नव्हती. एक दिवस अचानक एक फकीर त्यांच्या दारात येऊन उभा राहिला. त्यांनी पिंगेंकडे ₹1.25 मागितला. त्यावेळी एवढे पैसेही देणं त्यांना शक्य नव्हतं, म्हणून त्यांनी 2 आणे त्या फकीराच्या हातावर ठेवले. अर्थात 2 आणे ही रक्कम त्या काळी थोडी नव्हती. फकीराच्या हातावर पैसे पडताच त्याने ते पिंगेंच्या व स्वतःच्या कपाळाला लावले. नंतर आपल्या हाताची मूठ घट्ट आवळली व पिंगेंना हाताची ओंजळ करण्यास सांगितले. त्यांनी त्याप्रमाणे करताच फकीराच्या मुठीतून पाण्याची धार निघाली व ती पिंगेंच्या ओंजळीत पडली. फकीराने हे पाणी त्यांना पिण्यास सांगितले. आतमधून सौ पिंगे हा प्रकार पाहत होत्या. सौ पिंगे म्हणाल्या, अहो काय करताय, ते पाणी पिऊ नका. परंतु त्यापूर्वीच पिंगेंनी ते पाणी पिऊन टाकले होते. इतक्यात अनपेक्षितपणे
त्या फकीराने एक कृती केली, ती म्हणजे आपल्या तोंडातून आपली आतडी बाहेर काढली व ती गरम आतडी पिंगेंच्या हातावर ठेवली. त्यानंतर त्वरितच ती आतडी त्याने पुन्हा आपल्या तोंडातून पोटात घातली. हे पाहताच श्री व सौ पिंगे घाबरून गेले. त्यातच तो फकीर त्वरेने निघून गेला. फकीर निघून गेला मात्र पिंगेंना त्या फकीराच्या व शिर्डी साईंच्या फोटोमधील साम्य लक्षात आले व हे साईनाथच होते हे त्यांना उमगले. त्यामुळे ते त्यांना शोधण्यासाठी निघाले, परंतु ते कुठेही आढळले नाहीत. एक गोष्ट मात्र घडली. त्या दिवसापासून त्यांचा मलेरिया नाहीसा झाला. त्यांनी काढलेल्या क्लासेसने महाराष्ट्रभर नाव मिळवले. त्यांची ऐहिक भरभराट झाली. शिर्डीस असताना श्री साईनाथ म्हणत, मला आवडणारी माणसे मी शोधून शोधून आणि निवडून निवडून आणतो. जणू चिमणीच्या पायाला दोरा बांधावा व पाहिजे तेव्हा तो हळूच ओढावा, म्हणजे चिमणी आपण्याजवळ येते. अगदी तसेच. श्री पिंगे हे अत्यंत सज्जन संत प्रवृत्तीचे होते. त्यामुळे साईनाथांनी त्यांना शिर्डी साई रूपात दर्शन देऊन त्यांचे आरोग्य सुधारले. त्यांची ऐहिक भरभराट केली. एवढेच नव्हे तर श्री सत्यसाईंनीही त्यांना सन 1964 पासून आपले कृपापात्र केले. मुंबईतील आपल्या आश्रमाच्या भूमिपूजनाचा मान त्यांना दिला. पिंगेस क्लासेसच्या रौप्य महोत्सवी समारंभासही स्वामी अगत्याने उपस्थित राहिले व आपल्या प्रेमाची व कृपेची बरसात या सद्भक्तावर केली. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई द्वारकामाई वासिने नमः. शिर्डी येथील द्वारकामाईत वास करणाऱ्या साईंना आमचा नमस्कार असो. शिर्डी साई अवतारात ज्या पडक्या मशिदीत साईंनी वास्तव्य केले तिच्याबद्दल ते म्हणतात, आता पाही द्वारकामाई ती हीच आपुली द्वारकामाता, मशिदीचे या अंकी बैसता, लेकुरा देई ती निर्भयता, चिंता वार्ता नुरेची. मोठी कृपाळू ही मशिदमाई, भोळ्या भाविकांची ही आई, कोणी कसाही पडो अपाई, करीतही ठाईच रक्षण. एकदा हिचे जो अंकी बैसला, बेडा तयाचा पार पडला, सावलीत हिचे जो पहुडला, तो आरूढला सुखासनी, हीच द्वारका द्वारावती. द्वारका याचा एक अर्थ म्हणजे तिच्या चारही दारातून चारही जातींना मुक्त प्रवेश होता. चारही प्रकारच्या भक्तांना चतुर्विध कृपा प्रसाद मिळत असे. शिर्डी साईनाथांनी बुटींच्या वाड्यात श्रीकृष्ण मंदिर उभारण्यास सांगितले होते, जे आता समाधी मंदिर बनले आहे. आपल्या दुसऱ्या अवतारात साईंनी नवीन द्वारका वसवली, ती म्हणजे प्रशांती निलयम. येथे सर्व जाती धर्म पंथांच्या व्यक्तींचे स्वागतच होत असते. येथे आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू व ज्ञानी अशा 4 प्रकारच्या भक्तांना धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे द्वारकामाईंप्रमाणेच मिळत आहेत. मुंबईतील श्री श्याम जुबळे या साई भक्ताची ही कहाणी. त्यांनी एक पुस्तक लिहिले ज्याला स्वामींचे आशीर्वाद लाभले. त्याच सुमारास शिर्डी अवतारातील अवतार समाप्तीस 80 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने होणाऱ्या सोहळ्यास श्यामभाऊ हे पुस्तक घेऊन गेले. जेव्हा ते समाधीच्या समीप पोहोचले त्याच वेळी अचानक समाधी मंदिरातील वीज गेली व अंधार झाला. फक्त समाधीच्या बाजूला असणाऱ्या सवया मात्र तेवत होत्या. त्या समयांच्या प्रकाशात श्री साईनाथांची मूर्ती तेजाने उजळताना दिसत होती. इतक्यात एक अद्भुत घडले, ते म्हणजे समाधीच्या मागे श्री सत्यसाई बाबा मंद स्मित करत उभे असल्याचे श्यामभाऊंना दिसले. त्यांच्या डोळ्यातून घळाघळा आनंदाश्रू वाहू लागले. श्यामभाऊंनी समाधीवर मस्तक ठेवले. इतक्यात गेलेली वीज परत आली. शिर्डी साईंच्या द्वारकामाईजवळ परती साई कृष्णाचे दर्शन एका सद्भक्ताला झाले. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई चित्रावती तट पुट्टपर्ती विहारिणे नमः. चित्रावती नदीकाठच्या पुट्टपर्ती वासी श्री साईंना आमचा नमस्कार असो. ज्या चित्रावती नदीकाठी पुट्टपर्ती हे गाव वसले आहे ती चित्रावती म्हैसूर येथील नंदी टेकड्यांमधून उगम पावते. टेकड्यांचा आकार शंकराच्या नंदीप्रमाणे असल्याने त्यांना नंदी टेकड्या असे नाव पडले. या टेकड्यांवर चोळा राजांनी मोठे शिवमंदिर बांधले आहे. यापूर्वीही जेव्हा परमेश्वरी अवतार झाले तेव्हा त्यांनी नदीकाठची गावे आपले जन्मस्थळ म्हणून निवडले होते. जसे श्रीरामांनी शरयू तीरावरील अयोध्येला जन्म घेतला, श्रीकृष्णाने यमुना तीराजवळ जन्म घेतला. शिर्डी साईंनी सुद्धा पाथरी गावच्या नदीकाठच्या घरात गंगाभव व देवगिरी अम्मांच्या पोटी जन्म घेतला.
त्याचप्रमाणे भगवान श्री सत्यसाई बाबांनी चित्रावती नदीकाठी जन्म घेतला. आपल्या बालपणी या नदीच्या वाळवंटात सवंगड्यांसह क्रीडा केली. प्रशांती निलयमच्या स्थापनेपूर्वी स्वामी दररोज भक्तांसमवेत चित्रावतीवर जात. वाळूत बसून अनेक भजने गात, उपदेश करत. अनेक चमत्कारही त्यांनी याच तीरावर केले आहेत. या वाळूत हात घालून स्वामींनी अनेक दुर्मिळ मूर्ती साक्षात करून भक्तांना दिल्या आहेत. तसेच विविध रत्ने, शंख, यंत्र, टाक व भगवद्गीतेचे पुस्तक साक्षात करून भक्तांच्या आनंदात भर घातली आहे. अनेक तास वाळवंटात बसल्यानंतर जेव्हा भक्तांना, विशेषतः लहान मुलांना भूक लागत असे, तेव्हा चित्रावतीच्या वाळवंटात हात घालून ज्यातून पाक गळत आहे असा गरम म्हैसूर पाक, ज्यातून गरम वाफा निघत आहेत असे मेदूवडे काढून साक्षात केलेल्या पदार्थांना वाळूचा एक कणही लागलेला नसे. हे भाग्य ज्यांना लाभले त्या भक्तांचे भाग्य किती थोर. ज्यावेळी स्वामींचे वास्तव्य जुन्या मंदिरात होते त्यावेळची ही गोष्ट. पावसाळ्याचे दिवस होते. जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसाने संततधार धरली आणि तो थांबण्याचे नाव घेईना. या सतत पडणाऱ्या पावसाने चित्रावतीच्या नदीच्या पाण्याची पातळी वाढू लागली. ती इतकी वाढली की तिने आपले तीर सोडून गावाकडे वाहण्यास सुरुवात केली. तिने उग्ररूप धारण केले. तिचे पाणी गावात शिरू लागले. यमुनेने उग्ररूप धारण केल्यावर ज्याप्रमाणे गोकुळवासियांनी श्रीकृष्णाचा धावा केला होता त्याप्रमाणे गावातील लोकांना एकच आश्रय होता आणि तो म्हणजे स्वामींचा. पाण्याचा लोंढा मंदिराच्या दिशेने येऊ लागला. यमुनेला जशी श्रीकृष्णाच्या चरणांचे दर्शन घेण्याची आस असे त्याप्रमाणे चित्रावतीचं पाणी साईकृष्णांच्या दर्शनाच्या ओढीनं धाव घेऊ लागले. आता ते अधिक वाढल्यास मंदिरात प्रवेश करणार, भक्तांच्या घरातही शिरणार हे जाणणे त्या साईकृष्णास काय कठीण होते. म्हणून त्वरेने साईकृष्ण बाहेर आले व आपले चरणकमल या पाण्यास लावून आदेश दिला, बस आता आणखी नाही, मागे फिर बरं. हे ऐकताच प्रभू साईंच्या चरणस्पर्शाने पावन झालेली चित्रावती शांत झाली व तिचं पाणी त्वरेने ओसरू लागलं. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई शक्तिप्रदाय नमः. भक्तांना शक्ती देणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. प्रद म्हणजे जो देतो तो. भगवान श्री सत्यसाई बाबा हे शिवशक्ती अवतार आहेत व ते आपल्या भक्तांना शक्ती, चैतन्य व सद्बुद्धी प्रदान करीत असतात. शिवापासून आपणास आनंद, ब्रह्मानंद मिळतो तर शक्तीपासून चेतना, धैर्य व बुद्धी मिळते. शक्ती प्रदान करणाऱ्या भगवान श्री सत्यसाई बाबांच्या चरित्रामध्ये अशा अनेक घटना आढळतील ज्यावरून ते लक्षात येईल की भगवानांकडून शक्ती प्राप्त झाल्याने कोणता परिणाम होतो. जुलै 1957 मध्ये भगवान बाबांनी ऋषिकेश येथील स्वामी शिवानंदांच्या आश्रमास भेट दिली. त्यांच्या स्वागतासाठी स्वामी शिवानंद हे चाकाच्या खुर्चीत बसून आपल्या शिष्य परिवारासमवेत भगवंतांना सामोरे गेले व दोन्ही हात जोडून त्यांनी भगवंतांचे स्वागत केले. भगवानांनी अभयहस्त दाखवून सर्वांना आशीर्वाद दिले. दुसऱ्या दिवशी भगवान बाबांनी हस्तसंचालनाने सोन्यात मढवलेली 108 रुद्राक्षांची माळ साक्षात केली व स्वामी शिवानंदांच्या गळ्यात घातली. तसेच विभूती साक्षात करून त्यांच्या भालप्रदेशावर लावली. त्यानंतर दररोज भगवान बाबा शिवानंद स्वामी व त्यांच्या शिष्य परिवारास उपन्यास देत असत. एक दिवस भगवान बाबांनी काही फळे व विभूती साक्षात करून शिवानंद स्वामींना खाण्यास दिली. त्या क्षणापासून स्वामी शिवानंदांच्या प्रकृतीत विलक्षण सुधारणा घडून आली. भगवान बाबांच्या स्वागतासाठी जे स्वामी शिवानंद चाकाच्या खुर्चीत बसून गेले होते तेच स्वामी शिवानंद भगवान बाबांकडून शक्ती मिळताच स्वतःच्या पायावर उभे राहिले व त्यांनी स्वतः फिरून मोठ्या उत्साहानं सर्व आश्रम भगवान बाबांना दाखवला. अशा प्रकारे शिवशक्तिरूप भगवान बाबांनी महान योगी असणाऱ्या स्वामी शिवानंदांना पूर्ववत केले. हे तर केवळ एक प्रातिनिधिक उदाहरण झाले. असे अनेक भाग्यवंत सद्भक्त आहेत ज्यांना भगवान बाबांच्या कृपेने सद्बुद्धी व चैतन्याची प्राप्ती झाली आहे. 1961 मध्ये भगवान बाबांनी बद्रीनाथ यात्रा मोजक्या भक्तांसमवेत केली. यामागचा हेतू भक्तांना केवळ देवदर्शन करून आणणे हा नव्हता, तर तिथे गेल्यानंतर भगवान बाबांनी प्रत्यक्ष शिवाने श्री शंकराचार्यांना जी आत्मलिंगे दिली होती त्यापैकी एक जे नारायणाच्या मूर्तीखाली आहे त्याचे दर्शन भक्तांना करवले. त्याची विधिवत पूजा करून ते शिवशक्तीने भारून नंतर ते मूळ स्थानी पाठवण्याचे काम भगवान बाबांनी केले. अशा प्रकारे
पुढे जेव्हा सौराष्ट्रातील सोमनाथ मंदिरातही जेव्हा भगवान बाबा गेले तेव्हा मूळ ज्योतिर्लिंगाचे दर्शन त्यांनी भक्तांना करवले. तसेच द्वारका, श्रीशैल्यम, पंढरपूर येथील दर्शनाच्या वेळी तेथील मूर्तींमध्ये पुन्हा चैतन्य प्रस्थापित करण्याचे काम भगवान बाबांनी केले, जे केवळ शिवशक्तीसच शक्य आहे. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई शरणागत त्राणाय नमः. शरणागतांचे रक्षण करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. शरणागत म्हणजे शरण आलेले व त्राण म्हणजे रक्षण. परंतु शरणागत कुणाला म्हणायचे? जो भक्त त्याचा देह, हृदय, आत्मा त्याच्या दिव्य स्वामींच्या चरणकमलावर अर्पण करतो त्याला शरणागत म्हणावे. भगवंतांचे यापूर्वीही जे अवतार झाले त्या प्रत्येकाने शरणागतांचे रक्षण केले आहे. भगवंतांनी जेव्हा प्रभू रामचंद्रांचा अवतार घेतला तेव्हा ते म्हणाले, जो कोणी मला प्रामाणिकपणे अंतःकरणपूर्वक शरण येईल त्याचा मी स्वीकार करेन, व त्याचे पूर्व आयुष्य कितीही पापयुक्त असो. श्रीकृष्णाने आपल्या अवतारात सांगितले, मामेकम शरणम व्रज, म्हणजेच मलाच शरण ये, मी तुला तारून नेईन, मुक्ती देईन. शिर्डी अवतारात साईनाथ म्हणत, शरण मजा आला आणि वाया गेला, दाखवा दाखवा ऐसा कोणी, म्हणजे मला संपूर्ण शरणागत आलेल्यास भवसागर तरुण पैलतीरावर नेण्याचे काम मी करेन. एवढेच नव्हे तर साईनाथांचे असेही एक वचन आहे, तुमचा मी भार वाहीन सर्वथा, नव्हे हे अन्यथा वचन माझे. सांप्रतच्या श्री सत्यसाई अवतारात स्वामी म्हणतात, शरणागत व्हा आणि स्वतःला तारा. या विधानाला पुष्टी देणारी एक सुंदर कहाणी. कुप्पूस्वामी हा स्वामींचा बालमित्र. स्वामींबरोबर त्यांच्याच वर्गात तो शिकत असे. दोघांची अगदी जिवलग मैत्री. स्वामी कुठेही गेले तरी कुप्पूस्वामी त्यांच्याबरोबर असणारच. एकदा अशाच गप्पा मारत असताना कुप्पूस्वामी स्वामींना म्हणाले, स्वामी, आम्ही तुमचे भक्त तुमच्यावर एवढे प्रेम करतो की वेळ आल्यास तुमच्यासाठी आम्ही प्राणही अर्पण करू. त्याला मध्येच अडवत स्वामी म्हणाले, तू फक्त तुझ्यापुरते बोल, इतरांच्या वतीनं तू कशाला खात्री देतोस? त्यानंतर काही दिवसांनी एका सवंगड्याबरोबर फिरता फिरता स्वामी दूरवर एका जंगलात शिरले. अचानक स्वामींनी खुणेने सर्वांना गप्पा करीत सावध केले व म्हणाले, तो पहा, एक भयंकर वाघ आपल्याच दिशेने येत आहे. तेव्हा तुम्ही सर्वजण आता येथून पळ काढा. तो वाघ मलाही आपले भक्ष्य बनवण्यास कमी करणार नाही, तेव्हा त्वरा करा, पळा. त्या भयंकर वाघाला पाहताच सर्वजण मागच्या पावली पळून गेले. फक्त कुप्पूस्वामी व अन्य दोघे तिथेच थांबले. कुप्पूस्वामींनी स्वामींच्या चरणाला मिठी मारली व डोळे मिटून घेतले. काही वेळातच कुप्पूस्वामींना भगवान बाबांनी उच्चारलेले शब्द ऐकू आले, आता तू परत जाऊ शकतोस. हे ऐकताच वाघ माघारी फिरला. स्वामींनी कुप्पूस्वामींना उठवत विचारले, अरे तू अजून इथेच का आहेस? तू कसा नाही पळून गेलास? आणि तुझे बाकीचे मित्र कुठे आहेत? यांच्या भक्तीचे तू आश्वासन देत होतास. कुप्पूस्वामी म्हणाले, स्वामी, जिथे तुम्ही असाल तिथेच माझं रक्षण होणार आहे. अशी ही कुप्पूस्वामींची भगवान बाबांवरील भक्ती व शरणागती कायम राहिली. 1976 साली कुप्पूस्वामींवर दुर्धर असे दुखणे ओढावले. डॉक्टरांनी तपासण्या करून सांगितले ब्लड कॅन्सर आहे. या दुर्धर दुखण्याने अशक्त झालेले कुप्पूस्वामी भगवान बाबांच्या दर्शनासाठी गेले. स्वामींची भेट झाल्यानंतर कुप्पूस्वामींनी त्यांच्याबरोबर निर्वानिर्वीचे बोलणे सुरू केले. ते म्हणाले, स्वामी, या जन्मात मी तरी कोणते पाप केलेले नाही अशी मला खात्री आहे. तरीही हे दुखणे माझा भोग असेल तर मी आपल्या पायापाशी प्राण सोडणे पसंत करेन. हे ऐकताच अधिकारवाणीने स्वामी त्यांना म्हणाले, मी या जगात तुला माझ्या साथीने माझ्याच जन्मदिनी आणले, ते काय तुला मारायला? आजपासून तुझा ब्लड कॅन्सर कॅन्सल केला आहे. आणि त्या क्षणापासून कुप्पूस्वामी व्याधीमुक्त झाले. हे शक्य झाले ते बालपणापासून कुप्पूस्वामींची भगवान बाबांवरील अतूट श्रद्धा व शरणागती यामुळेच. आपण इतकेच म्हणूया, शरणागत प्रिय साई रामा, शरणम शरणम साई रामा. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई आनंदाय नमः. आनंद स्वरूप श्री साईंना आमचा नमस्कार असो. भगवान श्री सत्यसाई बाबा म्हणतात, सुख किंवा समाधान या तत्कालीन गोष्टी असतात, परंतु आनंद हा शाश्वत असतो. या शाश्वत आनंदाचे महासागर असणारे स्वामी म्हणतात, प्रेम हे माझे स्वरूप आहे, सत्य हा माझा प्राण आहे, निखळ आनंद हा माझा आहार आहे. स्वामी म्हणतात,
माझ्या आनंदासाठी एका शब्दात मी जग निर्माण केले. तोपर्यंत मी कोण आहे हे जाणून घेण्यासाठी कुणी नव्हतेच. ताबडतोब पर्वत वर आले, नद्या वाहू लागल्या, पृथ्वी आणि आकाश, महासागर, समुद्र प्रदेश आणि जलविभाजक क्षेत्रांची रचना केली गेली. कुठे काहीही नसताना माझे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी सूर्य, चंद्र आणि वाळवंटे अचानक उसळली. मग आले जीवांचे सर्व आकार, जनावरे, पक्षी, बोलणारे आणि ऐकणारे. माझ्या आदेशाखाली सर्व प्रकारच्या शक्ती त्यांना प्रदान करण्यात आल्या. मानवजातीला प्रथम स्थान देण्यात आले आणि माझे ज्ञान मनुष्याच्या मनात ठेवले गेले. विश्वातील लक्षावधी भक्त स्वामींच्या या वचनांचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहेत. स्वामी प्रत्यक्ष आनंदमूर्ती आहेत. त्यांच्या केवळ नामस्मरणानेच सर्वांची अंतःकरणे आनंदाने भरून जातात. मग प्रत्यक्ष दर्शन, पादस्पर्शन आणि संभाषणाचा लाभ झाल्यावर आनंदाची परिसीमा गाठली जाते. इतकेच नव्हे तर सच्चिदानंद स्वरूप भगवान बाबा जेव्हा भक्तांना दर्शन देतात तेव्हा त्या दर्शनामुळे मिळणाऱ्या शाश्वत आनंदाचे फलस्वरूप म्हणजे भक्तांना आपले मन उच्च पातळीवर गेल्याचे जाणवते. एरवी शुष्क अंतःकरणात स्वामींच्या प्रेमाच्या वर्षावात न्हाऊन निघाल्यामुळे भक्त सुरक्षित होतात. भगवंताच्या इच्छेला शरण जाण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते व भक्तांना स्वतःलाच जाणवू लागते की आपल्या जीवनात परिवर्तन घडवणारी शुभक्रिया सुरू झाली आहे. हे सर्व घडते ते जणू भगवान श्रीकृष्णाच्या आगमन, दर्शन, स्पर्शन, संभाषणामुळे गोपींच्या जीवनात जे आनंददायी परिवर्तन घडत होते अगदी तसेच. हे का होते हे स्वामींच्या शब्दात जाणून घेणे योग्य ठरेल. स्वामी म्हणतात, माझे हृदय सदैव आशीर्वादाने आकंठ भरलेले असते. मला अहंकार नाही, माझी कशावरही मालकी नाही. हेच माझे सत्य आहे. मी सदोदित आनंद, आनंद आणि आनंदातच असतो. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई आनंददाय नमः. शाश्वत आनंद प्रदान करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. आनंद स्वरूप असणारे भगवान बाबा आपल्या भक्तांना सदैव आनंदच देत असतात. स्वामी म्हणतात, मी निव्वळ प्रेमच आहे. मी केवळ एकच गोष्ट देतो ती म्हणजे आनंद असे तुमच्या लक्षात येईल. या आनंदामार्फत मी तुम्हाला प्रेम देतो. सांत्वन, धीर व शांती भक्तांमध्ये वाटणे हेच माझे कार्य आहे. याचा अर्थ असा की माझे स्वभाव विशेष तेच पुरातन व अस्सल आहेत, जे पूर्वींच्या माझ्या रूपांमध्येही होते. आता प्रगट झालेले माझे रूपच फक्त नवीन आहे. स्वामींचे केवळ दर्शन होणार या भावनेमुळेही भक्तांना अफाट आनंद मिळतो. प्रत्यक्ष स्वामींचे दर्शन झाल्यावर ज्या आनंददायी भावना अफाट जनसमुदायातून उचंबळत असतात त्या पाहिल्यावर हा आनंद देणारे विश्वातील एकमेव असे स्वामीच आहेत हे प्रत्येकाला जाणवते. भक्तांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून स्वामी म्हणतात, या अफाट जनसमुदायातील चेहऱ्यांवरचा उज्ज्वल आनंदच माझे अन्न आहे. त्यावर मी जगतो. तुम्ही आनंदी व तृप्त असलात की मी ताजातवाना होतो. तुमचे डोळे आनंदाने चमकले की माझी तहान भागते. तुमचा आनंद हाच माझा आहार आहे. मी माझा आनंदच केवळ तुमच्यापर्यंत पोहोचवू इच्छितो आणि तुमच्या आनंदात सहभागी होऊ इच्छितो. ही परस्पर पूर्तता आवश्यक आहे. स्वामी जो भक्तांना आनंद देतात त्याची ही छोटीशी कहाणी. काही वर्षांपूर्वी स्वामींच्या दर्शनासाठी एक कुटुंब गेले होते. त्यामधील एका लहान मुलीला वाटले की स्वामींनी आपल्याकडे पाहावे, म्हणून दर्शनाच्या वेळी ती मुलगी स्वामी स्वामी असे मोठ्यांदी पुकारू लागली. स्वामी तर दूर होते. 2 वेळा तिचा आवाज ऐकल्यानंतर स्वामींनी तिच्याकडे पाहत तोंडावर बोट ठेवून श्श असे दर्शवले आणि थोडे पुढे येऊन एका भक्ताच्या ताटलीतील चॉकलेट्स मुठीत घेऊन तिच्या दिशेने टाकली. त्या मुलीच्या हातात ती बरोबर पडली. तिने ती मोजली तर एकंदर 6 होती, कारण तिच्या कुटुंबातील 6 व्यक्तीच दर्शनासाठी गेल्या होत्या. या छोट्याशा घटनेमुळे या मुलीला एवढा आनंद झाला की तो वर्णनापलीकडचा ठरावा. कुटुंबातील प्रत्येकाच्या हातात एक एक चॉकलेट ठेवून तिने स्वतःचा आनंद द्विगुणित केला. या छोट्याशा घटनेमुळे जर भक्तांना एवढा आनंद मिळतो तर स्वामींची पूर्ण कृपा झाल्यावर काय होत असेल. भक्तांचे सर्व रिपू गळून जातात. शिल्लक उरतो तो शाश्वत आनंद. स्वामी म्हणतात, आनंद देणे हे माझे कार्यच आहे. म्हणून
फक्त एकदा, दोनदा, तीनदाच नव्हे, तर तुम्हाला हव्या तितक्या वेळा मी वारंवार तुमच्यात येईन. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई आर्तत्राणपरायणाय नमः. दुःखी पीडित जनांचे परमोच्च आश्रयस्थान असणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. भगवंतांनी गीतेमध्ये भक्तांचे जे 4 प्रकार वर्णन केले आहेत ते असे: आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू व ज्ञानी. यामधील प्रथम प्रकारचे भक्त म्हणजे आर्त. दुःखी व पीडित अशा जनांचा सांभाळ करून त्यांना सद्गतीस नेण्याचे कार्य अवतार करीत असतात. भगवान श्री सत्यसाई बाबा हे सांप्रतचा अवतार असल्यामुळे ते आर्तजनांचे प्रमुख आश्रयस्थान ठरले आहेत. स्वामींचे एक परमभक्त श्री पांडुरंग दीक्षित यांचा पुतण्या श्री सुरेश दीक्षित यांची ही कहाणी. श्री सुरेश दीक्षित यांना तरुण वयात पायाचा कॅन्सर सार्कोमा झाला. त्यांची मुले लहान होती व कुटुंबात तेच करते सवरते होते. संपूर्ण घरावर शोककळा पसरली. सुरेश दीक्षित यांचे वडील हयात नसल्यामुळे श्री पांडुरंग दीक्षितच वडीलधारे होते. त्यांना ही बातमी समजल्यावर त्यांनी डॉक्टरांना विचारले. तेव्हा डॉक्टर म्हणाले, या आजारात काही काळानंतर पाय कापावा लागतो. यानंतर 6 महिने ते वर्षभरातच रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. त्यावेळी सुरेश रुग्णालयात दाखल होते व त्यांच्यावर किमोथेरपी चालू होती. स्वामींनी त्याच वेळेस मुंबईस भेट दिली. श्री पांडुरंग दीक्षितांच्या मनात आले, सुरेशला धर्मक्षेत्रावर नेले तर. त्याप्रमाणे त्यांनी सुरेशला रुग्णालयातून तेथे नेले व ते स्वतः साई समितीचे प्रांताध्यक्ष असल्यामुळे मीटिंगसाठी निघून गेले. जाताना त्यांनी श्रीकांत सावंत या भक्ताला सुरेश व त्यांचे सासरे डॉक्टर धारकर यांच्याजवळ बसवले व स्वामी आल्यानंतर या दोघांची ओळख करून देण्यास सांगितले. आर्त भक्तांचे आश्रयस्थान असणारे स्वामी दर्शन देण्यासाठी सत्यदीपमधून बाहेर आले व ते थेट सुरेश यांच्याकडे. संपूर्ण विश्वाचे रहस्य जाणणाऱ्या स्वामींना काय ओळख करून द्यावी लागते? सुरेशना काही न विचारता स्वामी म्हणाले, कॅन्सल द कॅन्सर, आज से तेरा नया जीवन शुरू हो गया, नया बर्थडे. आणि त्यांनी विभूती साक्षात करून सुरेशना खाण्यास दिली व ते पुढे निघून गेले. या गडबडीत स्वामींना नमस्कार करण्यास सुरेश विसरले. त्यांच्या मनाला ते लागून राहिले, परंतु स्वामी पुन्हा त्यांच्याकडे आले. त्यांनी कफनी किंचित वर उचलली व पादनमस्कार घेण्यास सांगितले. त्यानंतर श्री सुरेश यांची प्रकृती झपाट्याने पूर्ववत झाली. सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आले आणि त्यांचे उर्वरित आयुष्य स्वामी कृपेने सुरळीत झाले. हे तर केवळ एक प्रातिनिधिक उदाहरण. असे अनेक ज्ञात अज्ञात भक्त असतील की ज्यांना आश्रय देऊन त्यांचे दुःख स्वामींनी दूर केले आहे. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई अनाथनाथाय नमः. अनाथांचे नाथ म्हणजेच पालक असणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. असे म्हणतात, जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे. विश्वातील प्रत्येक जीवाचा पालनकर्ता देवच असतो. त्यामुळे अनाथ असे कोणीच नसते. परंतु जेव्हा जगातील इतर माणसे अशा जीवांना दूर करतात तेव्हा त्या जीवांमध्ये आपण अनाथ असल्याची भावना निर्माण होते. भगवान बाबांच्या नावातच दैवी माता व पिता म्हणजेच साईबाबा आहे. ते विश्वाचे पालनकर्ता असून अनाथांचे नाथ आहेत. साईंच्या शिर्डी अवतारातील एक हकीकत. शिर्डी साईनाथांच्या आश्रयासाठी रावांपासून रंकापर्यंत, रोग्यांपासून सुदृढ व्यक्तींपर्यंत अनेक भक्त येत असत. त्यामध्येच एक होता भागोजी शिंदे. पूर्वजन्माच्या कर्मानुसार त्याला या जन्मी कुष्ठरोगाची बाधा झाली आणि तो घरच्या मंडळींपासून दुरावला. असा हा भागोजी आश्रयासाठी साईनाथांकडे आला आणि अनाथनाथ ही बिरुदावली असणाऱ्या साईनाथांनी त्याला जवळ केले. इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष साईनाथ भागोजीच्या जखमा धुवून स्वच्छ करत असत. त्या जखमांवर तेल हळद लावून पट्ट्या बांधीत व आपण भोजन घेत असताना त्यातील घास भागोजीला देत. दररोज सकाळी बाबा भागोजीकडून आपले अंगमर्दन व पादसेवन करून घेत. याचे प्रमुख कारण म्हणजे भागोजीला आनंद देणे. हा कार्यक्रम अनेक वर्ष चालला होता. ज्या भागोजीला जगाने अनाथ केले त्याला साक्षात ईश्वराने जवळ केले. साईंचा दुसरा अवतार सत्यसाई हे सुद्धा अनाथनाथ आहेत. बालपणापासूनच दीनदुबळ्यांना जवळ करून अन्न वस्त्र देण्याचा, त्यांची सेवा करण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला. याचे रूपांतर पुढे नारायण सेवा या उपक्रमात झाले.
ज्यामध्ये जगभरातील अनेक स्वामी भक्त सामील झाले. इतकेच नव्हे तर सत्यसाई सेवा दलाची स्थापना झाल्यानंतर प्रत्येक सेवादल कार्यकर्ता इतरांची सेवा करण्यात स्वतःला धन्य समजू लागला. जेव्हा जेव्हा निसर्गाचा प्रकोप झाला तेव्हा जगभरातील सेवादल कार्यकर्ते व स्वामी भक्त त्या प्रकोपामध्ये अनाथ झालेल्यांना परमेश्वराचे हजारो हात बनून मदतीचा हात देऊ लागले. परदेशातील ही एक कहाणी. एक स्वामी भक्त महिला काही अनाथ असहाय्य व्यक्तींना अन्नदान व इतर मदत करून त्यांची सेवा करत असे. एकदा तिथे आलेल्या पूर व वादळामुळे 8 दिवस त्या महिलेला त्या जागी जाता आले नाही. या 8 दिवसात ती सतत स्वामींचा धावा करत होती. तिच्या मनात एकच विचार येत होता, तो म्हणजे ज्या माणसांना आपण मदत करत होतो त्यांना कोणी मदत केली असेल. 8 दिवसांनी त्या पूरग्रस्त भागात मदत पोहोचवण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. तिथे जाताना त्यावेळी तिने अन्न, औषधे व त्याचबरोबर स्वामींचे फोटो प्रत्येकाला देण्यासाठी घेतले. तिथे पोहोचताच तिच्या लक्षात आले की त्या पीडित व्यक्ती सुखरूप आहेत. तिने आपल्याजवळील अन्नाची पाकिटे व फोटो देण्यास सुरुवात केली. फोटो पाहताच त्या सर्व व्यक्ती आपापसात चर्चा करू लागल्या. याचे कारण विचारले असता तिला उत्तर मिळाले की तिच्या अनुपस्थितीत हीच व्यक्ती त्या अनाथांना दररोज अन्न व औषधे पुरवित होती. त्या पीडितांचा असा समज होता की ही व्यक्ती त्या महिलेची सहाय्यक असावी. हे ऐकताच त्या महिलेला गहिवरून आले. तिने सर्व परिस्थिती त्यांना सांगितली व त्या सर्वांसोबत अनाथनाथ स्वामींची करुणा भागली. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई असहाय्य सहाय्याय नमः. जे असहाय्य आहेत अशांना सहाय्य करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. विश्वाचे तारणहार भगवान बाबा असहाय्यांना सतत सहाय्य करत असतात. त्यांना आपला आश्रय देऊन कृतार्थ करत असतात. इतकेच नव्हे तर भगवान बाबा भक्तांना उद्देशून असे सांगतात, असहाय्यांना सहाय्य करणे हा केवळ एकच मार्ग तुम्हाला भगवंताप्रत नेतो. तुमच्याप्रती त्यांच्या मनात प्रेम उत्पन्न करतो. भक्तांना अशा प्रकारचे सहाय्य करताना भगवान बाबांना स्थळ व काळाचे बंधन नसते. या संदर्भात श्री एन कस्तुरी यांनी सांगितलेली एक हकीकत. अमेरिकेतील सॅनडिएगो येथे एक मध्यमवयीन महिला एका विशालकाय इमारतीमध्ये एका फ्लॅटमध्ये एकटीच राहत होती. तिला संधिवाताचा त्रास होता. हा त्रास कधी कधी इतका वाढे की तिला असह्य वेदना होत असत. एकदा रात्री 11च्या सुमारास तिला असा त्रास सुरू झाला. वेदना इतक्या वाढल्या की ती आक्रोश करू लागली. कुणी आहे का? कुणीही नाही. कुणी माझी मदत करू शकेल का? आणि अचानक तिने पाहिले की तिच्या उशाजवळ स्वामी उभे होते. त्यांनी तिच्या मस्तकावर थोपटले व म्हणाले, एवढ्या मोठ्याने आक्रोश का करतेस? मी तर इथेच आहे. आणि त्या महिलेच्या वेदना कमी होऊ लागल्या. यावर भाष्य करताना श्री कस्तुरी म्हणतात, प्रत्येकाला माहीत असणे आवश्यक असते की आपण एकटे कधीच नसतो. कुणीतरी आपल्याबरोबर नेहमीच असते. मग आपल्याला त्याचे नाव व पत्ता माहिती नसला तरीही. केवळ स्वामीच नव्हे तर स्वामी भक्तही त्यांच्याच प्रेरणेने रंजल्या गांजल्यांना मदत करतात. त्याचीच ही उद्बोधक कहाणी. महाराष्ट्रातील रत्नागिरी या शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील एका माणसाची प्रकृती बिघडली. डॉक्टरांना दाखवले असता त्यांनी हृदयविकाराचे निदान केले. पुढे हे सुद्धा सांगितले की यावर उपचार मुंबईतच केले जातील. कुठून तरी 4 पैसे गोळा करून तो माणूस मुंबईत आला. मुंबईच्या महानगरपालिकेच्या रुग्णालयात प्रकृती तपासून घेतली. त्या डॉक्टरांनीही हृदयविकाराचेच निदान केले, परंतु आपल्याला येथे यावरील शस्त्रक्रिया होत नसल्याचे सांगितले. त्या माणसाला काय करावे ते सुचेना. अत्यंत निराश मनाने तो घरी परतण्यास निघाला. आगगाडीत त्याला एक इसम भेटला. याने त्याची विचारपूस केली. याने या इसमाला आपली दुःखद कहाणी सांगितली. त्यावर तो इसम म्हणाला, निराश होऊ नकोस. हृदयावरील सर्व शस्त्रक्रिया सत्यसाईबाबांच्या रुग्णालयात होतात, त्या सुद्धा विनामूल्य. हे ऐकताच त्याला खूप आनंद झाला. आशेचा किरण दिसू लागला. रत्नागिरीला पोहोचल्यावर त्याने या रुग्णालयाबद्दल चौकशी केली, परंतु कुणीही योग्य माहिती त्याला दिली नाही. पण एक माहिती मात्र त्याला मिळाली, ती रत्नागिरी येथील श्री सत्यसाई सेवा समितीची. ती माहिती मिळताच तो तेथील पदाधिकाऱ्यांना जाऊन भेटला. त्यांनी त्याला पुट्टपर्थीला कसे जायचे, हॉस्पिटलमध्ये जाताना सर्व रिपोर्ट्स कसे घेऊन जायचे
हे तर सांगितलेच, परंतु तेथवरच्या तिकिटाची व इतर खर्चाचीही सोय केली. मोठ्या उमेदीने तो पुट्टपर्तीला गेला आणि काही दिवसांनी निराश मनाने तसाच परतला. आल्याबरोबर त्याने पुन्हा समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली व आपले दुःख त्यांच्यासमोर उघड केले. पुट्टपर्तीच्या हॉस्पिटलमध्ये त्याच्या सर्व चाचण्या घेतल्यानंतर त्याला त्याच्या हृदयाच्या झडपा बिघडल्याचे समजले. तसेच झडपा बदलण्याच्या शस्त्रक्रिया सध्या स्थगित केल्याचे कळले, कारण रुग्ण शस्त्रक्रिया झाल्यानंतर ठराविक काळानंतर पुन्हा तपासणीसाठी येण्याचे टाळत होते, जी तपासणी अत्यावश्यक असे. आपण पूर्णपणे तंदुरुस्त झालो आहोत अशा समजुतीमध्ये काही रुग्णांचा मृत्यू झाला होता, त्यामुळे ही शस्त्रक्रिया सध्या स्थगित केली होती. तो रुग्ण मनाने पूर्णपणे खचला होता, परंतु पदाधिकाऱ्यांनी मात्र धीर सोडला नव्हता. त्यांनी मुंबईतील अन्य साई भक्त तसेच काही स्वयंसेवी संस्थांशी संपर्क साधला. त्यांच्याकडून काही आर्थिक मदत मिळवली. आपल्याकडूनही काही भर टाकून त्या रुग्णाला त्याने मुंबईस रवाना केले. मुंबईच्या KEM हॉस्पिटलमध्ये तो दाखल झाला. त्याच्या सर्व तपासण्या करून त्याच्या शस्त्रक्रियेची वेळ ठरवण्यात आली. आपण ज्या दिवशी ऑपरेशन होते त्या दिवशी सकाळी एक आक्रीत घडले. एक वॉर्डबॉय त्या रुग्णाजवळ आला आणि म्हणाला, तुझे ऑपरेशन इथे होणार नाही, तेव्हा तू लगेच हे हॉस्पिटल सोडून निघून जा. हे ऐकताच त्या रुग्णाचा धीर सुटला. त्यातच त्या वॉर्डबॉयने त्याला जबरदस्तीने कॉटवरून खाली ओढण्यास सुरुवात केली. तो बिचारा रडकुंडीला आला आणि एवढ्यात भगवंतांनी देवदूत पाठवावा त्याप्रमाणे एक साई भक्त तेथे पोचले. त्या रुग्णाची शस्त्रक्रिया असल्याचे समजून ते तिथे आले होते, परंतु समोरचे दृश्य पाहून त्यांनी रुद्रावतार धारण केला. त्या वॉर्डबॉयला त्याच्या कृत्याचा जाब तर विचारलाच, परंतु त्वरेने हॉस्पिटलच्या डीनची भेट घेतली. सर्व काही ठीक झाले. दुसऱ्या नियोजित वेळी त्या रुग्णावर शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली व तो रुग्ण पूर्णपणे बरा झाला. हेच जर तो स्वामी भक्त ऐनवेळी हॉस्पिटलमध्ये पोचला नसता तर? पण असे व्हायचे नव्हते. असहाय्यांना सहाय्य करणाऱ्या स्वामींच्या प्रेरणेनेच तो योग्य वेळी तिथे पोहोचला व एका असहाय्य व्यक्तीला सहाय्य केले. ते एक माधव सेवा म्हणूनच. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हे संत तुकारामांचे वचन आज प्रत्यक्ष वास्तवात आले होते. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई लोकबांधवाय नमः. त्रैलोक्यातील प्राणीमात्रांचे जिवलग आप्त असणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. संपूर्ण विश्वाचे पालनकर्ते असणारे स्वामी एखाद्या जिवलग आप्तापेक्षा अधिक प्रेमाने सर्वांचा सांभाळ करतात. त्यांच्या सर्व अडचणी दूर सारून भवसागर तरून जाण्यास मदत करतात. भगवान बाबा आपल्या भक्तांकडूनही अशाच प्रकारचे वर्तन अपेक्षितात. ते म्हणतात, तुम्ही प्रत्यक्ष मदत करू शकला नाहीत तरी हरकत नाही, निदान कुणाला दुखवू तरी नका. गरजूंकडे जाऊन त्यांच्यापैकी एक असल्याचे मित्रत्वाने वागून त्यांची शारीरिक किंवा मानसिक दुखणी कमी करू शकत असाल तर करा. पूर्वीच्या काळी आत्ताच्या तुलनेत आश्रमामध्ये सुखसोयी नव्हत्या. त्यावेळी सेवादलाच्या स्वयंसेवकांना उद्देशून स्वामी म्हणत, इथे सर्व साईंसाठी येतात, तुमच्यासाठी नव्हे. ते सर्व खूप त्रास सहन करून कष्ट सोसत येतात. सर्वजण हजारो घरगुती प्रश्न, बरीच संकटे व कष्ट घेऊन येतात. त्यांना फक्त साईंना डोळे भरून पाहून सुखी व शांत व्हायचं असतं. त्यामुळे तुम्ही मृदूपणे, प्रेमळपणे आपल्या बहीण भावांशी बोलतात तसे बोलून त्यांना मनःशांती द्यावी. माझे जीवन हाच माझा संदेश आहे असे सांगणाऱ्या स्वामींची ही अलौकिक कृती ते लोकबांधव आहेत याचीच साक्ष पटवते. प्रशांती निलयमच्या स्थापनेपूर्वीची ही हकीकत. स्वामींचे भक्त असणारे एक पतिपत्नी आपल्या मुलाला घेऊन स्वामींच्या दर्शनासाठी आले. त्यावेळी त्या मुलाच्या पोटात सतत दुखत असे व अतिसाराचा त्रास होत असे. रात्रीच्या वेळी 2-3दा त्याला शौचविधीसाठी डोंगरात जावे लागे. अशा वेळी त्याच्या आईवडिलांना काही कामानिमित्त आपल्या गावी परत जावे लागले व ते आपल्या मुलाला स्वामींकडे सोपवून निघून गेले. विश्वाचे पालक असणारे स्वामी त्या मुलाचे पालन करणार नाहीत काय? त्यावेळी शौचगृहे नव्हती, म्हणून रात्रीच्या वेळी स्वामी स्वतः पाणी घेऊन त्याची सोबत करत. एक दिवस तो मुलगा जेव्हा रात्रीच्या वेळी मला बाहेर जायचे असे म्हणू लागला, तेव्हा स्वामींनी दटावणीच्या स्वरात म्हटलं, बाहेर जायचं नाही, इथेच बैस. स्वामी त्याच्याकडे पाहत होते. 1 तासानंतर त्याची पोटदुखी व अतिसाराचा त्रास थांबला व तो शांतपणे झोपी गेला. प्रत्यक्ष परमेश्वराने भक्ताची अशी सेवा करण्याचे कार्य पूर्वीही केले आहे. एकनाथा घरी श्रीखंड्या नावाने राहून त्यांची सेवा करणे, जनाबाईंचे कपडे धुणे, कबीराचे शेले विणणे, अर्जुनाचा रथ चालवणे, द्रौपदीची पादत्राणे आपल्या खाकोटीला धरणे,
याहून वरील सेवा अधिकच उच्चतम, केवळ जिवलग आप्तच अशी सेवा करू शकतात. आणि स्वामी आपणा सर्वांचे लोकबांधव असल्यामुळेच आनंदाने भक्तांची सेवा करतात. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई लोकरक्षा परायणाय नमः. सर्व लोकांचे रक्षण करण्यात जे व्यग्र आहेत अशा श्री साईंना आमचा नमस्कार असो. भगवंतांनी गीतेमध्ये मी जन्म कशासाठी घेतो हे सांगताना म्हटले आहे, परित्राणाय साधूनाम, म्हणजे सज्जनांचे रक्षण करण्यासाठी मी जन्म घेतो. भगवान श्री सत्यसाई बाबा हे सांप्रतचे अवतार आहेत आणि ते सदैव सज्जनांच्या रक्षणात गुंतलेले असतात. अशाच एका सज्जन परमभक्ताचे रक्षण स्वामींनी कसे केले त्याची ही कहाणी. कुप्पम येथील श्री राधाकृष्ण हे स्वामींचे एक परमभक्त. त्यांना वाताचा त्रास होता व तो बळावल्यावर असह्य पोटदुखी व उलट्या सुरू होत. एकदा असाच त्रास त्यांना होऊ लागला. असह्य वेदना व उलट्या यामुळे त्यांना इतका अशक्तपणा आला की दोघांनी धरल्याशिवाय त्यांना एक पाऊलभर चालणेही अशक्य झाले. म्हणून डॉक्टरांनी त्यांना इंजेक्शन देऊन झोपवून ठेवले. त्यांना गाढ झोप लागलेली पाहून घरातील सर्वजण झोपी गेले. मध्येच कुणाला तरी जाग आल्यावर पाहिले तर राधाकृष्ण पलंगावर नसल्याचे लक्षात आले. सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. कोणाच्याही आधाराशिवाय एक पाऊलही उचलू न शकणारे राधाकृष्ण गेले तरी कुठे? जेव्हा ते घरात नाहीत हे पाहून सर्वजण त्यांना मोठ्यांदे हाका मारू लागले. त्याबरोबर घराजवळील विहिरीतून आवाज आला, मी इथे आहे. सर्वजण विहिरीकडे धावले. विहीर खूप खोल होती व त्याची भिंतही 5-6 फूट उंच होती. त्यामुळे ते आत कसे पडले असा प्रश्न सर्वांना पडला. आत डोकावून पाहताच ते दोन्ही हात वर करून कोणाच्या तरी आधारावर उभे असल्याचे दिसले. म्हणून त्यांच्या मुलाने जवळच असलेला 20 फूट लांबीचा एक बांबू आधारासाठी त्यांच्याकडे फेकला. विहीर एवढी खोल होती की तो बांबू आतमध्ये पडला. इतक्यात गस्तीवर असणारा एक पोलीस अधिकारी तिथे आला. त्याने तो प्रसंग पाहून घरातून एक खुर्ची आणली व दोरखंडाला बांधून विहिरीत सोडली. परंतु तीही त्यांच्यापर्यंत पोचेना. तेव्हा विहिरीच्या पायऱ्यांवरून आत उतरलेल्या त्यांच्या मुलाने हाताने त्यांना वर घेण्याचा प्रयत्न केला, पण तोही प्रयत्न निष्फळ ठरला आणि अचानक कुणीतरी खालून ढकलल्याप्रमाणे राधाकृष्ण वर फेकले गेले व ते अलगदपणे खुर्चीतच पडले. सर्वांनी त्यांना दोरखंडाच्या साहाय्याने वर ओढले. वर घेतल्यावर सर्वांनी त्यांना नेमके काय घडले ते विचारले. तेव्हा ते म्हणाले, वेदना असह्य झाल्याने जीव देण्यासाठी मी विहिरीकडे निघालो. पुढचे मला काही आठवत नाही, पण थंड पाणी लागताच मी जागा झालो व कोणाच्या तरी आधारावर उभा असल्याचे मला जाणवले. पोलीस अधिकाऱ्याला या संदर्भात विचारताच तो म्हणाला, माझी इथे ड्युटी नव्हतीच. 2 रस्ते सोडून पलीकडे मी गस्त घालत असताना एक वृद्ध तिथे आला व मला म्हणाला, ताबडतोब जा, राधाकृष्ण यांना तुझ्या मदतीची गरज आहे, म्हणूनच मी इथे आलो. एवढ्या उंचीवरून पडूनही राधाकृष्णांना काहीही झाले नाही, परंतु त्यांच्या खिशातील विभूतीची डबी मात्र पार चेपून गेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण टॅक्सी करून स्वामींच्या दर्शनासाठी निघाले. पुट्टपर्तीला पोहोचताच प्रशांती निलयमच्या वरांड्यात उभे असणारे स्वामी हसतच म्हणाले, अजून माझे खांदे दुखत आहेत. काल रात्रभर मी तुला वाहत होतो. सर्वांनी स्वामींच्या चरणावर लोळण घेतली. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई लोकनाथाय नमः. त्रैलोक्याचे नाथ असणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. भगवान श्री सत्यसाई बाबा हे लोकनाथ आहेत. संपूर्ण विश्वाचे स्वामी आहेत. आपल्या अंतःकरणाचे स्वर्ग, पृथ्वी व पाताळ असे 3 लोक कल्पिले तर भगवान बाबा या 3ही लोकांचे स्वामी आहेत. जगतपती भगवान बाबांना एकदा प्रश्न विचारण्यात आला की सांप्रत आपला अवतार या पृथ्वीतलावर असतानाच येथे योगी अरविंदही आहेत. क्षणाचाही विलंब न लावता भगवान उत्तरले, ते व्यक्तिनाथ आहेत तर मी लोकनाथ आहे. याचा गर्भितार्थ असा की ज्या ज्या व्यक्ती अरविंदांना भजतात त्यांचे ते पालक आहेत, परंतु परमेश्वराच्या कोणत्याही रूपाचे स्मरण करणाऱ्यांचे स्वामी नाथ म्हणजेच लोकनाथ आहेत. हा प्रश्न विचारणाऱ्याला कदाचित हे माहिती नसावे की स्वामींच्या जन्माच्या दुसऱ्याच दिवशी योगी अरविंदांनी जाहीर केले होते की आज परमेश्वराचे पृथ्वीवर आगमन झाले आहे. स्वामी चिन्मयानंदांनीही भगवान बाबांच्या थोरवीचे वर्णन करताना म्हटले आहे की मी ठराविक लोकांना शिकवतो तर स्वामी समुदायाला उपदेश करतात. यातील समुदाय या शब्दाची व्याप्ती हळूहळू वाढत जाऊन संपूर्ण विश्वभर पसरली आहे. विश्वभरातील अनेक भिन्न धर्मीय व्यक्तींना असा अनुभव आला आहे
की ते ज्या देवतांची उपासना करतात ती भगवान बाबांप्रत जाऊन पोचते. स्वामी म्हणतात की मी कोणत्याही एका स्थळापुरता मर्यादित नाही. मला कोणतेही एकच नाव बांधील नाही. माझ्याकडे माझे व तुझे असे काही नाही. तुम्ही ज्या नावाने मला हाक मारता त्याला मी प्रतिसाद देतो व त्या ठिकाणी उपस्थित राहतो. सौ हिस्लॉप या परदेशी स्त्रीभक्ताला आलेला हा अनुभव स्वामी लोकनाथ आहेत हे सिद्ध करतो. हिस्लॉप या लहान असताना त्यांच्या घराबाहेर बागेत भिंतीलगत एक सफेद कफनी, डोक्याला सफेद वस्त्र बांधलेल्या वृद्धांचे त्यांना दर्शन झाले होते. वास्तविक त्यांचे वय लक्षात घेता व येशूवर असलेली त्यांच्या धर्माची श्रद्धा पाहता त्यांना हे दर्शन होण्याचे कारण काय? परंतु त्यांना ते दर्शन घडले. जेव्हा त्या स्वामींच्या संपर्कात आल्या व त्यांनी शिर्डी साईनाथांचा फोटो पाहिला तेव्हा त्यांना दोन्ही अवतारांची एकरूपता समजली व बालपणातील ती घटना आठवली. भगवान बाबांच्या संपर्कात येण्यापूर्वीच कित्येक वर्षे अगोदर बाबांनी तिला अनुग्रहित केले होते. मार्कंडेय पुराणात असे लिहिले आहे की भगवान विष्णू जे पृथ्वीचे नाथ आहेत ते कलियुगात दक्षिण भारतात अवतार घेतील, जगामध्ये शांती प्रस्थापित करतील, मानवजातीचे तारणहार म्हणून लोक त्यांची भक्ती करतील आणि सत्य हे त्यांचे नाव असेल. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई दीनजन पोषणाय नमः. गोरगरीब रंजल्या गांजल्यांना आधार देऊन त्यांचे पालनपोषण करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. भगवंतांची जी 7 लक्षणे सांगितली आहेत त्यामध्ये सृष्टीची उत्पत्ती, स्थिती व लय ही 3 लक्षणे म्हणजे सृष्टी निर्माण करणे, स्थिती म्हणजे जोपासना करणे, संरक्षण करणे व लय म्हणजे विसर्जन करणे ही होत. स्वामी हे भगवंत असल्याने त्यांना ही लक्षणे उत्तम प्रकारे शोभतात. स्थिती म्हणजे सर्व प्राणीमात्रांची जोपासना करून त्यांचे संरक्षण करणे हे कार्य स्वामी सतत करत असतात. बालपणापासूनच स्वामी दरवाजासमोर येणाऱ्या गोरगरिबांना अन्न व वस्त्र देत असत व घरातील इतरांनीही तसेच करावे म्हणून हट्ट धरत असत. त्यासाठी कित्येक वेळा त्यांना माता ईश्वरांकडून दम मिळत असे, परंतु बालसत्या मात्र आपल्या निश्चयापासून ढळत नसे. अवतार धारण केल्यापासून स्वामींकडे येणाऱ्या आर्त म्हणजेच दुःखी भक्तांची तसेच अर्थार्थी म्हणजे धनसंपत्तीची आशा धरणाऱ्या गरिबांची जी गर्दी झाली ती अव्याहत सुरूच आहे. अशा पीडितांना जवळ करून आधार देऊन त्यांचे पालनपोषण तर स्वामी करतातच, परंतु त्यांच्या गुणांचे कौतुकही करतात. त्याविषयीची ही एक आगळी वेगळी कहाणी. स्वामींकडे जसे आर्त अर्थार्थी भक्त येतात तसे जिज्ञासू व स्वतःला ज्ञानी समजणारे भक्तही येत असतात. यामध्येच काही वर्षापूर्वी एक विदुषी स्त्री तिथे येऊ लागल्या. अत्यंत विद्वान असणाऱ्या या महिलेचे कित्येक भाषेंवर प्रभुत्व होते आणि कोणत्याही गद्याचे छंदोद्बद्ध पद्यात रूपांतर करण्यात त्या प्रवीण होत्या. स्वामींचा महिमा ऐकून त्या स्वामींकडे आल्या. त्यांचे दर्शन झाले, पादस्पर्शन संभाषणाचाही लाभ झाला आणि त्या विदुषींनी त्वरित एक काव्य स्वामींवर केले व स्वामींना ऐकवले. ते ऐकताच स्वामींनी अत्यंत प्रेमाने आनंद व्यक्त केला. त्यानंतर त्या विदुषी जेव्हा जेव्हा स्वामींच्या दर्शनासाठी जात त्यावेळी एकतरी काव्य स्वामींना म्हणून दाखवत. स्वामी कितीही कामात असले तरी ते ऐकून त्या विदुषीचे कौतुक करत. जणू हा नित्याचा परिपाठच झाला. हळूहळू त्या विदुषींच्या मनात अहंकाराची भावना निर्माण होऊ लागली. एकदा अशाच त्या स्वामींच्या दर्शनार्थ गेल्या असता प्रथम स्वामींनी त्यांच्याकडे लक्षच दिले नाही. तेव्हा त्या स्वतः उठून स्वामींसमोर जाऊन उभ्या राहिल्या व म्हणाल्या, स्वामी, मी नुकतेच एक काव्य केले आहे, ते तुम्हाला ऐकवते. ते ऐकताच स्वामी म्हणाले, मला आत्ता वेळ नाही व पुढे निघाले. या विदुषी मागून निघाल्या. थोड्या अंतरावर गेल्यावर एका शेडमध्ये काही गरीब महिला धान्य निवडत मसाले कुटत होत्या. तिथे स्वामी गेले. त्यावेळी त्या महिला काम करताना काही भजने, धार्मिक गाणी म्हणत होत्या. स्वामी आल्याचे पाहताच त्यांनी गाणे म्हणणे थांबवले. त्यावर स्वामी त्यांना म्हणाले, थांबलात का? मोठ्या आवाजात म्हणा. ईश्वर समोर असताना तुम्ही त्यांची स्तुती गाणार नाही काय? हे ऐकताच सर्व स्त्रियांनी खड्या आवाजात ती गाणी म्हणायला सुरुवात केली. जवळच असणारी एक खुर्ची ओढून स्वामी त्यावर बसले व तल्लीनतेने ती गाणी ऐकू लागले. सुमारे अर्धा तास हा कार्यक्रम चालला होता. त्या विदुषी दूर उभ्या राहून हे सर्व पाहत होत्या.
मला आत्ता वेळ नाही म्हणणारे स्वामी अर्धा तास त्या गरिबांमध्ये रमलेले पाहून त्यांचे गर्वहरण झाले. त्यानंतर स्वामींनी त्या प्रत्येक महिलेला धान्य देण्यास सांगितले. सर्वांना पादनमस्कार व आशीर्वाद दिला आणि मगच ते निघाले. ज्या ज्यावेळी प्रशांती निलयममध्ये एखादा उत्सव असतो त्यावेळी नारायण सेवा अवश्य केली जाते, वस्त्रदान केले जाते. एखादे बांधकाम किंवा श्रमाचे काम सुरू असते तेव्हा त्यामध्ये योगदान देणाऱ्या श्रमजीवींना स्वामी स्वहस्ते भोजन देतात. तो सोहळा अवर्णनीयच. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई मूर्तित्रय स्वरूपाय नमः. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा अवतार असणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. एकदा शिवरात्रीला भगवान बाबा उटकमंडला गेले होते. तिथून बेंगलोरला परत येत असताना एके जागी बाबांनी गाड्या थांबवल्या व बरोबर असलेल्या भक्तांना व विद्यार्थ्यांना काही काळ विश्रांती घेण्यास सांगितले. सर्वजण स्वामींच्या सभोवताली बसले असता अचानक स्वामी एका विद्यार्थ्याकडे वळून म्हणाले, तुला अद्यापही माझ्याबद्दल शंका आहेत ना? ठीक आहे, तुझ्याकडे जो पोलोरॉइड कॅमेरा आहे त्याने माझा फोटो घे, म्हणजे तुला वास्तवाचे ज्ञान होईल. स्वामी फोटो काढून घेण्यासाठी उभे राहिले. त्याच वेळी त्यांनी करारी स्वरात कुणीही आपल्याजवळ येऊ नये किंवा स्पर्शही करू नये असे सांगितले. स्वामींनी आपली पायघोळ कफनी किंचित वर उचलली आणि उजव्या पायाचा अंगठा जमिनीवर दाबला व त्या विद्यार्थ्याला आपला फोटो काढण्यास सांगितले. पोलोरॉइड कॅमेराने काढलेला फोटो लगेच मिळतो, त्यामुळे सर्वांना तो पाहण्याची उत्सुकता होती. जेव्हा तो फोटो कॅमेरा बाहेर आला तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले, कारण फोटोमध्ये स्वामींच्या जागी 3 शिरे हात 6 असे स्वरूप असणारे भगवान दत्तात्रय होते, ज्यांची 3ही मुखकमले स्वामींची होती. प्रत्येक हातात आयुधे, कमंडलू व जपमाळ इत्यादी होते. मागच्या बाजूस गाय होती, तर चरणाजवळ वेदांचे रूप असणारे 4 श्वान होते. स्वामींनी उजव्या पायाचा अंगठा जमिनीवर किंचित दाबला होता. त्यांच्या आजूबाजूला फिकट जांभळ्या रंगाची व गुलाबी रंगाची फुले पसरली होती. उत्पत्ती, स्थिती व लय हे 3ही गुण माझ्यात वास करत असून सृष्टीची निर्मिती, पोषण व संहार करणारा भगवंत मीच आहे हे काहीही न बोलता स्वामींनी या फोटोद्वारे दाखवून दिले. फोटो काढताना आपल्याजवळ कुणीही येऊ नये याचे कारणही स्वामींनी सांगितले. त्यावेळी त्यांच्या शरीरातून अत्यंत प्रखर व तेजस्वी अशा लहरी बाहेर पडत होत्या. अर्थात यापूर्वीही अशा घटना घडल्या होत्याच. महाराष्ट्रातील ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे एक शिष्य होते. ते पेशाने तत्वज्ञानाचे प्रोफेसर होते. एकदा गोंदवलेकर महाराज आपल्या शिष्याला दृष्टांतात म्हणाले, श्री गुरुदेव दत्तात्रेयांनी अवतार घेतला असून ते पुट्टपर्ती येथे आहेत. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही तिकडे अवश्य जाऊन यावे. गुरुची आज्ञा शिरोधार्ह मानून प्राध्यापक पुट्टपर्ती येथे गेले. स्वामींनी त्यांना मुलाखतीसाठी बोलवले. जेव्हा त्यांनी मुलाखतीच्या कक्षात प्रवेश केला तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले, पादनमस्कार घ्या, आपण श्री दत्तात्रेयांच्या स्थानावर आहात. हे ऐकताच त्या प्राध्यापकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. अशीच एक दुसरी हकीकत. त्यावेळी बेंगलोर येथे रिसबूड नावाचे एक कुटुंब राहत होते. संपूर्ण कुटुंब स्वामी भक्त होते. एक दिवस त्या कुटुंबातील मुलगा स्वामींच्या दर्शनासाठी निघाला. त्याच्या आईने म्हणजे सौ रिसबुडांनी त्यांना थांबण्यास सांगितले. त्या लगबगीनं आपल्या देवघरात गेल्या व तेथील दत्तात्रेयांची मूर्ती घेऊन बाहेर आल्या. त्यांनी ती मूर्ती मुलाच्या हातात दिली व म्हणाल्या, पुट्टपर्थीला गेल्यावर ही मूर्ती स्वामींकडून आशीर्वादित करून घे. मुलगा पुट्टपर्थीस पोचला. जेव्हा स्वामींनी त्याला मुलाखतीसाठी बोलवले तेव्हा त्यांनी पहिला प्रश्न केला, आईने दिलेली मूर्ती बाहेर काढ. त्याप्रमाणे त्यांनी ती मूर्ती पिशवी बाहेर काढली व स्वामींकडे दिली. स्वामींनी ती मूर्ती आपल्या हातात घेतली व आपले आशीर्वाद स्वरूप हात त्यावर ठेवून जणू त्यात चैतन्य निर्माण केले व ती आईकडे देण्यासाठी त्या मुलाकडे परत दिली. श्री दत्तात्रेयाचे पूर्ण अवतार अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या भक्तांना अवतार समाप्तीचा काळ जवळ आल्यानंतर असे म्हणाले होते, आता आपण शिर्डीस जावे, तेथे आमचे बंधू आहेत. म्हणजेच दत्तात्रेयांचा पूर्ण अवतार साईरूपात शिर्डी येथेही आहे. श्री माधवराव आडकर रचित आरतीमध्येही असेच वर्णन आहे. कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साकार अवतीर्ण झालासे स्वामी दत्त दिगंबर
साई दिगंबर. आपले महद्भाग्य असे की साईंच्या या दुसऱ्या अवताराचे दर्शन आपल्याला लाभत आहे. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम जय जगदीश हरे स्वामी सत्य साई हरे. भक्त जना संरक्षक भक्त जना संरक्षक परती महेश्वरा. ओम जय जगदीश हरे. शशिवदना श्रीकरा सर्वा प्राणपते स्वामी सर्वा प्राणपते. आश्रित कल्पलटिका आश्रित कल्पलटिका आपदान्धवा. ओम जय जगदीश हरे. मात पिता गुरुदैवं मरि अंतयु नीवे स्वामी मरि अंतयु नीवे. नाद ब्रह्म जगन्नाथ नाद ब्रह्म जगन्नाथ नागेन्द्राशयन. ओम जय जगदीश हरे. ओंकार रूप ओजस्वी साई महादेवा सत्य साई महादेवा. मंगल आरती अंधको मंगल आरती अंधको मंदर गिरिधारी. ओम जय जगदीश हरे. नारायण नारायण सत्य नारायण नारायण नारायण. नारायण नारायण सत्य नारायण नारायण सत्य नारायण नारायण. ओम जय सद्गुरुदेवा. नारायण नारायण सत्य नारायण नारायण नारायण. नारायण नारायण सत्य नारायण नारायण सत्य नारायण नारायण. ओम जय सद्गुरुदेवा. नारायण नारायण सत्य नारायण नारायण नारायण. नारायण नारायण सत्य नारायण नारायण सत्य नारायण नारायण. जय जय सद्गुरुदेवा. शांति शांति शांति. लोका समस्ता सुखिनो भवन्तु.